एका संख्येला 8ने भागल्यास 5 उरतात, 7ने भागल्यास 4 उरतात, तर ती संख्या कोणती? या ठिकाणी भाजकांचा लसावी काढायचा आहे. आता भागायचं 8ने भागणार म्हणजे हा झाला भाजक, 7ने भागणार मग ह्यांचा लसावी काढायचा आहे. या दोन्ही संख्याचा लसावी 8 आणि 7चा लसावी म्हणजे त्याचा गुणाकार 8 7 56 वजा भाजकाच्या बाकीतील फरक. 8ने भागल्यास 5 उरतात, मग 8तून 5 गेले तर उरतात 3, मग 56तून 3 गेले उत्तर येणार 53. किंवा दुसऱ्या प्रकारे करा, 8 7 56 आणि ह्यांचा लसावी काढूया. 7तून 4 गेले 3, 56 वजा 3 बरोबर 53. कसंही केला तरी उत्तर तेच येणार. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? आता आपण बघूया. या ठिकाणी 5 हा इथे आहे एकक दशक शतक स्थानी म्हणजे याची स्थानिक किंमत झाली 500. इथे आहे 1000 स्थानी एकक दशक शतक हजार म्हणजे ह्याची किंमत होणार 5000. या ठिकाणी एकक दशक शतक हजार 10,000वर आहे, मग 5वर तेवढी पुढच्या अंकाने एवढी शून्य द्यायची 1 2 3 4 आणि हे इथे आहे शतक स्थानी याची स्थानिक किंमत झाली 500. मग सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. एका संख्येला 9ने भागल्यास 8 उरतात व 8ने भागल्यास 7 उरतात, तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी भाजकांचा लसावी काढायचा आहे. भाजक म्हणजे ज्या संख्येने भागणार ती संख्या. इथे 9ने भागल्यास नाही ते 8ने भागल्यास, मग 9 गुणिले 8 9 8 72. आता भागल्यास भाजकांचा लसा जे उरतं त्याच्यातून वजा करूया. 9ने भागल्यास 8 उरतात, मग 9 वजा 8 उत्तर येणार 1. मग 72तून वजा 1 केला की उत्तर येणार 71. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? आता 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणून 5 1 10,000 वजा 3 अंकी लहानात लहान संख्या 0. मग 5तून 3 गेले 2 म्हणजे फरका एवढी 0 1 वर द्यायचे असं त्याचं उत्तर आहे. पण पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पण मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवते. 5 अंकी लहानात लहान संख्या भागिले 3 अंकी लहानात लहान संख्या. ह्याला हे गेलं ह्याला हे गेलं 100. 27,374 या संख्येतील सहस्त्रस्थानच्या अंकाची किंमत ही दशकस्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता या ठिकाणी आपण काढूया. 27 मध्ये 7 हा एकक दशक शतक हजार म्हणजे एकावर 3 शून्य हजार आणि नंतरचा आहे दशकस्थान. दशकस्थानचा 7 हा दशकस्थानी आहे म्हणून 10. किती पट आहे? पट काढूया 100 पट. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. 43,735 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता याची क्लुप्ती काय आहे? दिलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक हा 9च्या पटीत असतो. मग आता संख्या कोणती दिली आहे? 43,735. मग 3ची स्थानिक किंमत विचारली आहे. मग तो 3 हा 9च्या पटीत असतो म्हणून 3 आणि 9ला गुणलं 9 त्रिका 27. आता या ठिकाणी या 3च्या ठिकाणी 2 लिहायचे, दुसऱ्या 3च्या ठिकाणी 7 लिहायचे आणि मध्ये जर अंक असेल तिथे 9 लिहायचा, शेवटी जर अंक असेल तिथे 0 लिहायचं. म्हणजे स्थानिक किमतीतील फरक येणार 2,970. 2,970 हे त्याचं उत्तर.